आणि आता पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100। रामलल्ला कुणा एकाची नाही तर सगळ्यांची प्रॉपर्टी, राम मंदिर कुणी बांधलं जनतेला माहिती। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीत टीका। उद्धव ठाकरेंचं राम मंदिरासाठी योगदान काय, निमंत्रण देण्याइतके ठाकरे मोठे व्हीआयपी नाहीत। गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का, मंदिरासाठी शिवसेनेकडनं 1 कोटींची देणगी, राऊतांची टीका। तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा, नितेश राणेंचा पलटवार। जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती नाही झाली तर ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24-24 जागांवर लढू, असं आंबेडकरांचं वक्तव्य। कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार। नागपुरातील प्रतिक्रांतीच्या भूताला आम्ही गाडतोय, नागपूरचं भूत गाडून काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करतोय, पण नागपूरचं भूत गाढायच्या ऐवजी काँग्रेसवाले मलाच गाडतात, आंबेडकरांची टीका। प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्या असं मी खरगेंना सांगितलं होतं, वंचितच्या इंडिया आघाडीतल्या सहभागावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। 28 तारखेनंतर मविया आणि वंचितची बैठक घेऊ, जागा वाटपासंदर्भात बोलू, संजय राऊतांची माहिती। कुबड्यांचा आधार घेऊन उभा असलेला भाजप 45 जागा जिंकण्याची भाषा करतो, भाजप 45 काय 145 जागा जिंकेल आणि देशात 1000 जागा जिंकतील, राऊतांचा भाजपला टोला। भाजप हवेतला पक्ष असाही साधला निशाणा। आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींविरोधात कोणाचा पर्याय, अजित पवारांचा सवाल। तर येत्या काळात महायुतीच्या बाजूने वातावरण झुकवणार, लोकसभा निवडणुकीवरून अजित पवारांचं वक्तव्य। आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक लढणार आणि हारणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। महाराष्ट्रात लोकसभेला महायुती 45हून अधिक जागा जिंकेल, जर काही चुकीचं घडलं नाही तर आम्ही 48 जागाही जिंकू, बावनकुळेंचा दावा। उद्धव ठाकरेंच्या पक्षात फेकाडे आणि सोंगाडे, आबुराव बाबुराव म्हणून काम करणारा एकच व्यक्ती आहे। सकाळी 9 वाजता पत्रकार पोपटलाल येतो, आशिष शेलारे यांची राऊतांवर टीका। लोकसभेसाठी ठाकरे गटाकडील 2-3 जागांची अदलाबदल होऊ शकते, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची माहिती। लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित। बारामतीत आमच्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, दादा किंवा भाजप कोणी लढलं तरी महायुतीचा विजय। बारामतीत 51% मतं घेऊन महायुतीचा उमेदवार जिंकणार, बावनकुळेंचा दावा। माझं पुण्यावर प्रेम, मात्र पुण्यातनं लोकसभा लढवणार नाही, पुण्यातनं अशा बातम्या येतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। पक्षप्रमुख लोकसभा लढ म्हणाले तर लढणार, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर चंद्रकांत खैरे आणि दानवे जिवलग मित्र, कुणी उभं राहिलं तर दुसरा त्याला निवडून आणेल, संजय शिरसाटांचा टोला। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणार, मी चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, अजित पवारांचा अमोल कोल्हेंना खुलं आव्हान। दादांचं आव्हान हीच माझ्या कामाची पोचपावती, दादांनी आधीच कान उघडणी करायला हवी होती, कोल्हेंची प्रतिक्रिया। अजित पवारांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारच, विलास लांडे यांनी व्यक्त केला विश्वास। अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच ही प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंबाबत अजित पवार बोलले ते योग्य, कोल्हेंनी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला, कुठेही गावात फिरले नाहीत, आढळराव पाटलांचा टोला। खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची आज भेट घेणार, अजित पवारांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे आणि पवार यांच्यात भेट। सरकारनं राज्याची तिजोरी साफ केली, विजय वडेट्टीवारांचा आरोप, तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून 2 समाजात भांडणं लावल्याची ही टीका। हल्ल्या ताटामध्ये घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची अवलाट, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका। भाजपनं मुंबई लुटायचं काम शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलंय, खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप। बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधनं 12,000 कोटी खर्च केल्याचाही दावा। अजित पवार आता भाजपची स्क्रिप्ट वाचतात, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका, भाजपकडनं दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न असाही आरोप। मुंबईत आंदोलनाला येताना वाहनात कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू, मुंबईतलं 20 जानेवारीपासूनचं शेवटचं आंदोलन, मनोज रांगेंचा सरकारला इशारा। मराठा समाज मुंबईत धडकणार, आंदोलकांची अडवणूक करणार नाही, हे फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं, जरांगेंचं आवाहन। मुंबईत आंदोलनाला येताना वाहनात कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू, असाही सरकारला थेट इशारा।
जरांगेंच्या आजूबाजूचे मित्र पिस्तूलवाले, जालन्यात 200 बेकायदेशीर पिस्तुलांची आयात, मंत्री छगन भुजबळांचा दावा. काही दिवसांनी भुजबळ भजी आणि जिलेबीची कागदं खाणार, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा बाऊ केला, मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि आरक्षणाचा कोटा वाढवा, जरांगेंची मागणी. तर मराठा ओबीसींना समान सवलती मिळाव्यात, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया. कल्याणची चिंता मला नाही, कारण श्रीकांत शिंदे खासदार, कल्याण लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. डोंबिवली जिमखान्याच्या विस्तारासाठी 25 कोटी रुपयांची घोषणा, मुख्यमंत्री शिंदेंनी केली 25 कोटी देण्याची घोषणा. सिद्धिविनायक सद्भावना आणि नीतिमत्ता वाचवण्यासाठी मी आलोय, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. जैन धर्मीयांचे महंत महाश्रमण यांच्या भेटीवेळी केलं वक्तव्य. देशाला पुन्हा आझाद करण्यासाठी निघालोय असाही विश्वास. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी. आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार. अजित पवारांचे समर्थक संजोग वाघोरे ठाकरे गटात प्रवेश करणार. संजोग वाघोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. तर मवियाकडे उमेदवार नाहीत म्हणून आमचे उमेदवार घेतायत, अजित पवारांचा आरोप. उदय सामंतांकडनं भावासाठी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी. किरण सामंतांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, उदय सामंतांची प्रतिक्रिया. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात 7 जानेवारी आणि 12 जानेवारीला अजित पवार गटाचा मेळावा. विभागवार आणि महिला प्रदेश मेळाव्याचं आयोजन. प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित. शिंदे गटाच्या आध्यात्मिक आघाडीच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेला पंढरपुरात आजपासून सुरुवात. राज्यातील 6 विभागातून निघणाऱ्या यात्रेतनं हिंदुत्वाचा विचार आणि प्रचार केला जाणार. 28 फेब्रुवारीला कोकणात समारोप होणार. नाशिक पोलिसांकडनं बडगुजर यांची आज चौकशी होणार. दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा चौकशीला बोलावणार. वकिलांसोबत चौकशीला हजर राहणार अशी माहिती. शनी शिंगणापूर इथे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. कोरोनाचे राज्यात 28, मुंबईमध्ये 13 नवे रुग्ण. राज्यात 168 सक्रिय रुग्ण. शहरासह ग्रामीण भागात तरुणांच्या संख्येत वाढ. पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाची होणार डागडुजी. पूर्व द्रुतगती मार्गावरती 15, पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पूल. तर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाजही घेणार. पीएमपीएल कडून तिकीट तपासणी पथकाकडनं कडक कारवाई. दररोज 3 ते 3.5 हजार फुकटे प्रवासी. 1.25 कोटींचा दंड वसूल. राज्यात एप्रिल-मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणात पाणीसाठा 76%. केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावर ड्रोनचा हल्ला. तर या जहाजावरती 21 भारतीय, 1 व्हिएतनामी नागरिक. रेस्क्यू ऑपरेशन करत नौदलानं जहाजाला मुंबईच्या समुद्रकिनारी आणलं. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50,000 मतदान केंद्रांवरती मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण होणार. मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार. पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटणार. कुंडलिका नदीचं 517 MLD पाणी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव. जरांगे पाटलांच्या चलो मुंबई इशाऱ्यानंतर लातूरच्या गाधवड गावामध्ये मराठा समाजाची बैठक. 70 ट्रॅक्टर आणि 3 टँकर घेऊन मुंबईला निघण्याचं नियोजन. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. त्यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये कुंटूर इथं संविधान जागृती महोत्सव सोहळा. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचं संविधानावरती व्याख्यानाचं आयोजन. कल्याणमध्ये अटल गुन्हेगाराला सापळा रचून अटक. पोलिसांकडनं आरोपीची धिंड. परिसरातील नागरिकांना त्रास देणं, तरुणांना मारहाण करण्यासारखे गुन्हे. भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावरती अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जयंती सोहळा. हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात सोहळा साजरा. दत्त जयंती निमित्तानं अहमदनगरमधील श्री क्षेत्र देवगड मंदिर विद्युत रोषणाईनं लखलखलं. संत महंतांसह लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव साजरा होणार. नंदुरबारच्या सारंगखेडा इथे दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती साजरी करण्यासाठी लोक. नाशिक बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाज्या कडाडल्या. टोमॅटोचे दर काहीसे घसरले. धुळे शहरात पालेभाज्यांची मागणी वाढली. शेपू पालकासह इथे वांगी, कोबी, गिलके, दोडके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा.
धुळे जिल्ह्यामध्ये यंदा तृणधान्याची सर्वाधिक 40,000 हेक्टरवरती पेरणी तर गव्हाची पेरणी घटली। गोंदियामध्ये जुन्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना, प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष, बांधकाम सुरू झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा। वृद्ध शेतकऱ्याला जीवे मारण्याचा धाक दाखवत तब्बल 6 क्विंटल कापसाची चोरी। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना, शेतकऱ्यांमध्ये भीती। लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाला तब्बल 500 रुपये किलोचा भाव, उत्पन्न देखील वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। कापसाला दर न मिळत असल्यानं अमरावती जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर केला आडवा। नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये नेटवर्क गायब, एसटी बसचं ऑनलाईन तिकीट काढण्यात अडचणी। धुळे शहर वाहतूक पोलिसांची ऑनलाईन दंड आकारण्यासाठी मोहीम, 65,000 रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल। नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथे सुट्ट्यांनिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी, यशवंत तलावातील बोटिंगला पर्यटकांची पसंती। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील मोठ्या संख्येनं पर्यटक तोरणमाळमध्ये। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर या तालुक्यामध्ये आष्टा गावात तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, रमेश फुले असं नाव, धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 60% घसरण, लाल कांद्याचे कमाल बाजारभाव 1800 रुपयांच्या आत, कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ। जळगावच्या साक्रीमध्ये कांदा पिकात शेतकऱ्यांना सोडल्या मेंढ्या, कांदा 3 रुपये किलो, त्यात कांद्यावरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी संतप्त। लातूरच्या 5,36,000 शेतकऱ्यांनी उतरवली रब्बी हंगामाची पीक विमा, जिल्ह्यातील 4,29,000 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला। बाजारामध्ये खाद्यतेलाच्या मागणीत घट, सोयाबीनची आवक घटूनही दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका, सोयाबीनला 4,720 रुपयांचा दर। सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, सोयाबीनची आवक मंदावली, शेतकरी हवालदिल। धाराशिवमध्ये खरीप 2020 मधील पीक विमा रकमेवरती व्याजाच्या नुकसानीसाठी तक्रार याचिका दाखल, मूळ विमा रकमेपैकी 168 कोटी न दिल्याचं उघड। वाशिममध्ये कापसाची भाववाढ होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात, कपाशीला कमीत कमी 10,000 दरवाढ मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। सांगलीत द्राक्ष बागांना अवकाळी पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून संरक्षण शेती, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे अनुदानापासून शेतकरी वंचित। धाराशिव जिल्ह्यात एसटी बसच्या तिकिटासाठी आता QR कोडचा वापर, दुसऱ्या टप्प्यात क्रेडिट डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार। परभणीमधल्या गंगाखेडच्या धारखेड पुलावरती 2 गटात तुंबळ हाणामारी, संबंधित घटनेत 7 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानी बहिणीची गळा दाबून हत्या केली, आरोपीला अटक। वर्ध्यात मोटरसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक, चोरीचे 2 गुन्हे उघडकीस, 2 मोटरसायकली जप्त। वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात वाघोडा शिवारात दरोडा, फार्म हाऊसवर 55 पोते सोयाबीन आणि सोन्याचा ऐवज पळवला। नांदेडमध्ये 12 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक, 25,65,000चा मुद्देमाल जप्त। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये देवरुखमध्ये एका रात्री 4 बंगल्यांमध्ये चोरी, एका बंगल्यात कटरनं फोडत चोरट्यानं आगही लावली। सोलापुरात तरुणांनी बनवले दुधाच्या हिशेबासाठी विशेष ॲप, दूध ERP नामक ॲपद्वारे दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन, कोळी समाजानं घेतलेले महादेव कोळी आदिवासी जमातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी। धुळ्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी शिक्षण बचाव परिषदेचं आयोजन, मान्यवरांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करून सुरुवात। परभणीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण, कापसाला 7,000 तर सोयाबीनला 4,000चा दर, खरीपाच्या पिकाला दर मिळत नसताना रब्बीची पिकंही धोक्यात। अमरावतीच्या मोझरीतील युवकानं 500 झाडांची संत्रा बाग तोडली, अवकाळीनं संत्रा फळांची गुणवत्ता खालवल्यानं घेतला निर्णय। नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण, 5,400 प्रति क्विंटलवरनं सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवरती आल्यानं शेतकरी हवालदिल। बुलढाण्यात अवकाळीमुळे कपाशीच्या उत्पादनावरती परिणाम, बाजार भाव नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात। नाशिकमध्ये बदलत्या हवामानाचा द्राक्षापाठोपाठ डाळिंबांना सुद्धा फटका, हजारो हेक्टरवरील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव। कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरती वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई, समृद्धी महामार्गावरनं छत्रपती संभाजी नगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला।
म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. सध्या सुनील केदार यांच्यावरती नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार. नांदेडमधल्या माळटेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण सोहळा. सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई. उच्च न्यायालयाचा फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा. 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव.